जय महाराष्ट्र. मी मराठी माणूस प्रदीप. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 जूनला अगदी थोडे दिवस राहिलेत आणि 4 जूनला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होणार याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आता अनेक जण असं म्हणतात की पुन्हा मोदीच येतील, तिसऱ्यांदा देखील मोदीच पंतप्रधान होतील. एकीकडचा गट असं म्हणतो की राहुल गांधी किंवा ते काँग्रेसमधलं कोणतरी पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल. पण लोकांमध्ये, सगळ्यात जास्त लोकांमध्ये नरेंद्र मोदींची पसंती आहे. सगळेजण म्हणतात की पुन्हा मोदीच येतील, काहीही करा तुम्ही मोदीच येतील. पण का याच विषयावरती आज आपण बोलणार आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐका. निवडणूक झाली, सर्वांनी मतदान केलं असेल, काही जण घरामध्ये बसला असाल, पण आता येणारी निवडणूक ही या देशाचं खरं भविष्य ठरवणार आहे. या देशाची खरी ताकद जगाला दाखवून देणार आहे. या देशातलं खरं आजपर्यंत आपण जे म्हणत होतो ना, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, ही टॅगलाईन किंवा हे वाक्य पुढच्या 5 वर्षामध्ये खरे होऊ शकतात आणि ते होताना दिसत आहेत. अशी परिस्थिती एकंदरीत या देशामध्ये निर्माण झाली आहे. बाहेरच्या देशांमधले जगाचे डोळे सगळे विस्फारून आपल्याकडे पाहत आहेत, आपल्या भारताकडे पाहत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या येणाऱ्या निवडणुकीकडं संपूर्ण जग लक्ष लावून बसलं आहे. कारण पुन्हा नरेंद्र मोदीच येणार असं सर्वांना वाटते. आता हे काय गोष्ट काय फक्त आपल्या भारतातल्या काँग्रेस लोकांची किंवा इथल्या मुसलमानांची किंवा इथल्या मोदी विरोधक लोकांची नाही आहे. ही गोष्ट संपूर्ण जगभरामध्ये तेवढ्याच मोठ्या, मला असं वाटतं आवडीनं, तेवढ्याच मोठ्या चुरशीनं सगळी लोक याच्याकडे पाहत आहेत. यात काही वावगं नाही आहे. आता नरेंद्र मोदी पडावेत अशी म्हणणारी लोक नरेंद्र मोदी पुन्हा येत आहेत या गोष्टीवरती त्यांचं थोडीसं हळहळ स्वतः निर्माण करतात. आता नरेंद्र मोदी काय येणार आहेत, कशासाठी येणार आहेत, कोणी त्यांना मतदान केलं, कशासाठी तरुणांनी त्यांना मतदान केलं, कशासाठी तुम्ही आणि आम्ही नरेंद्र मोदींना मतदान केलं असेल, म्हणजे ज्यांनी केलं असेल त्यांचं मी सांगतोय, ज्यांनी नसेल केलं त्यांचं सोडून द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 70 वर्षाच्या काँग्रेसमध्ये किंवा 70 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये काय 60-65 वर्ष झाली असतील, त्या काळामध्ये देशामध्ये अनेक कामं झाली. आता मी का म्हणतोय कामं झाली, आता तुम्ही म्हणत असाल की मी मोदींविषयी बोलतो आणि काँग्रेसच्या सगळ्या गोष्टी कशाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून ते काँग्रेसच्या या 2013 पर्यंत, जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, मध्ये एकदा दोनदा काय भाजपाचं किंवा इकडचं तिकडचं सरकार येऊन गेलं असेल, पण सगळ्यात जास्त सत्ता भोगलेला पक्ष आणि विचारधारा कुठली असेल तर ती काँग्रेस. या देशामध्ये काँग्रेसनं सगळं केलं. 70 वर्षामध्ये अनेक जण म्हणतात की तुमच्या बापांना नोकरी कोणी लावली, या सगळ्या संस्था कोणी उभ्या केल्या, या देशातली प्रत्येक गोष्ट आधी काँग्रेसनं उभी केली. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी तिथे आले आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टी पुढे वाढवल्या. पण या सगळ्यांना एक माझा प्रश्न आहे किंवा माझं एक वैयक्तिक मत आहे की 70 वर्षात किंवा 60 वर्षात एवढं करून देखील काँग्रेसने हा देश कधीच या जगामध्ये अव्वल राहिला नाही. या देशाला कधीच या जगानं चांगलं स्थान दिलं नाही. आणि हा देश 70 वर्षात 60 वर्षात या जगाशी कधीच स्पर्धा करू शकला नाही. का? याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. याचं उत्तर जेव्हा आपण देऊ, याचं उत्तर जेव्हा आपल्याला देता येईल, तेव्हा आम्ही सांगू शकू, छाती ठोकपणे सांगू शकू की काँग्रेसनं 60 वर्षामध्ये केलेलं काम या देशाची सगळी, मला असं वाटतंय प्रत्येक बाजूने या देशाला भक्कम करणारी अशी 60 वर्ष होती. हे आम्ही आजही छाती ठोकपणे सांगू शकत नाही. पण त्याच 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी काय केलं? नरेंद्र मोदींनी, अनेक जण म्हणतात की नरेंद्र मोदींनी काय केलं. आता 10 वर्ष झालेत. 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी एक गोष्ट केली की या संपूर्ण जगाला भारताची दखल घ्यायला लावली. आज जेवढेही अभ्यासू लोक आहेत, ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे, जे आज बाहेरच्या जगाशी जोडलेले आहेत, ज्यांना प्रत्येक घडामोडींचा अभ्यास करता येतो, ते सगळेजण एकच गोष्ट सांगतील की नरेंद्र मोदींनी या देशाला जगाच्या शर्यतीमध्ये आणून ठेवलं. आता अनेक जण म्हणतील कसं ठेवलं, का ठेवलं, किंवा या सगळ्या गोष्टी काय आपल्या देशासाठी महत्त्वाच्या. याच गोष्टी आपल्या देशासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि इथंच सगळी मेक दडून राहिले. आता सगळ्याच गोष्टी मी हळूहळू पुढे तुम्हाला सांगेन किंवा व्हिडिओ फार मोठी होईल. तुम्हाला बारीक सांगतो की नरेंद्र मोदींनी नक्की काय केलं. 2014 साली नरेंद्र मोदी आले. नरेंद्र मोदींनी आल्या सत्तेमध्ये आल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे आपल्या अशिक्षित लोकांना, आपल्या तरुणांना इंटरनेटशी जोडून घेतलं. आता अनेकांनी जिओची फुकटची सिमं काढली असतील तेव्हा, म्हणजे कित्येक लोकांनी तेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या. वर्षभर सगळ्या गोष्टी आपण वापरल्या. पण त्या गोष्टी वापरताना त्या एका वर्षात आपण अनेक जण या जगाशी जोडलो गेलो. जगाच्या स्पर्धेमध्ये खरे तेव्हा आपण आलो जेव्हा इंटरनेट हातामध्ये आलं. त्याच्याच आधी 2-3 वर्षापूर्वी 1 GB डेटा घेण्यासाठी आपल्याला 500,000 रुपये मोजायला लागायचे. त्याच इंटरनेटचा कवडीमोल भाव नरेंद्र मोदींनी करून टाकला आणि या संपूर्ण तरुणांना
किंवा या संपूर्ण भारताला जगाच्या स्पर्धेमध्ये आणून ठेवलं. जिथं इंटरनेट ही गोष्ट आपल्याला कधी स्वप्नात देखील वाटली नव्हती, ती गोष्ट आपल्या प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये यायला लागली. आपल्याला जे ते सगळ्या गोष्टी तिथं मिळू लागल्या. त्याच्या इंटरनेटच्या वाईट बाजू देखील आहेत, पण त्या आपल्यावर घेण्यावर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण खरंच जगाला पाहू लागलो. जग कसं आहे, जगामध्ये काय घडतंय, जगामध्ये कोण काय करतंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या फोनमध्ये कळू लागल्या. ही सगळ्यात मोठी आणि पहिली उत्क्रांती नरेंद्र मोदींनी केली. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता अनेकांना वाटेल की याच्या आधी इंटरनेट नव्हतं का. आता अनेकांचा जेव्हा 2012च्या आधीचा जर तुम्हाला काळ आठवत असेल तर तुम्हाला माहिती असेल की नक्की तो काळ कसा होता. 2014ला हे ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, नरेंद्र मोदींनी ही गोष्ट सगळ्यात पहिली महत्त्वाची केली. त्यानंतर या देशातल्या प्रत्येक घटकावरती बारकाईनं लक्ष देऊन त्या प्रत्येक आपण ज्याला सेक्टर म्हणतो इंग्रजीमध्ये, त्या सेक्टरवरती चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं काम करून नरेंद्र मोदींनी या देशाची दखल जगाला घ्यावी लागली किंवा घ्यायला लावली. आज रस्ते घ्या, आज तुम्ही ग्रीन एनर्जी ज्याला म्हणतात त्या गोष्टी घ्या, किंवा आज रेल्वे सारखी गोष्ट नरेंद्र मोदींनी त्याचा पूर्णपणे कायापालट करून टाकला. ज्या रेल्वेमध्ये कधी काळी मर्डर व्हायचे, ज्या रेल्वेला कुठेतरी या इकडे UP BP मध्ये आधीमध्ये अडवून लुटलं जायचं, असल्या गोष्टी आमच्या देशामध्ये होत असताना आज तीच रेल्वे जपानच्या धर्तीवरती आम्ही तयार करतोय. तीच रेल्वे किंवा त्याच सगळ्या गोष्टी आज आम्ही अचानकपणे बदलताना पाहतोय. हा बदल काय 60 वर्षातला नाही आहे, हा बदल फक्त 10 वर्षातला आहे. या सगळ्या गोष्टी फक्त 10 वर्षातल्या. इनोव्हेशन जे काही झालं या देशामध्ये, ते सगळ्यात जास्त इनोव्हेशन या 10 वर्षामध्ये झाले. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. याच्यासाठी बारकाईनं अभ्यास करा. या 10 वर्षांचा बारकाईनं अभ्यास करा. काय बदललं, कधी बदललं आणि कसं बदललं आणि कशी याला सगळ्या गोष्टींना चालना मिळाली. बाहेरच्या जगाने इथं सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट या 10 वर्षामध्ये का केली, कारण त्यांना तसं अनुकूल वातावरण मिळायला लागलं. तसं त्यांना त्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळायला लागल्या. आज सगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपल्या देशामध्ये भराभरा वाढत गेल्या. याच्या मागं काय कुठल्या काँग्रेसचं हात नव्हता. याच्या मागं फक्त नरेंद्र मोदींची इच्छाशक्ती होती. याच्या मागं ते विजन होतं. आम्हाला धर्मही जोपायचा आहे. नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधून दाखवलं. नरेंद्र मोदींनी 370 हटवून दाखवलं. नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांना पहिला जर कुणी मला असं वाटतं आसरा दिला असेल तर तो नरेंद्र मोदींनी दिला. 3 तलाकाच्या विरोधात कायदा करून या मुस्लिम महिलांना पहिला अभय देणारा पंतप्रधान या देशातला म्हणजे नरेंद्र मोदी आहे. त्यांना कधी जाऊन त्या महिलांना विचारा की या काय त्या तलाकानंतर त्यांच्यावरती सगळ्या गोष्टी यायच्या. आज त्या गोष्टी देखील करून दाखवल्या. म्हणजे धर्म फक्त हिंदूंचाच वाढला पाहिजे, त्यांचा पुढचा वाढायला नको, अशा हेतूंनी देखील हा माणूस काम करत नाही. म्हणून या मतदानाला नरेंद्र मोदींना अनेकांनी पसंती दिली. कोणी दिली मी तुम्हाला सरळ सांगतो. जे उत्तम राजकारणाचा अभ्यास जाणतात, जी लोक स्वतःच्या धर्मावरती चांगलं प्रेम करतात, अंधभक्त नाही. अंधभक्त जे नरेंद्र मोदींसाठी म्हणतात त्यांना कशा सगळ्या चष्म्यातून पाहतात हे मला समजत नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना नरेंद्र मोदींनी फक्त राम मंदिर नाही केलं. या देशाच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवला. या तरुणांना जगाचं सखोल ज्ञान घडवण्यासाठी एक मार्ग तयार केला. या सगळ्या गोष्टी पाहत असताना आमचा देश बाजूंनी आज प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे गेलाय. ते फक्त या 10 वर्षात झालंय, फक्त या 10 वर्षात झालंय. त्याच्यामुळं आम्हाला या गोष्टी टाळून आणि आम्हाला या गोष्टी मला असं वाटतं दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण आज प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक विभागामध्ये चांगल्या दर्जाचं काम होताना आपण पाहतोय. मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल, कुठलंही ऑपरेशन किंवा या सगळ्या गोष्टी त्या आयुष्यमान कार्डच्या याच्यातून वाचतायत लोकांचे 5-5 लाख. तोच एक काळ होता जिथं टोपलीतून, डालग्यांमधून, गावाखेड्यांमधून गरोदर महिलांना हॉस्पिटलपर्यंत नेलं जायचं. कित्येक जण रस्त्यामध्ये मरायची ही अवस्था होती काँग्रेसच्या काळामध्ये. हे जे म्हणतात ना 60 वर्ष काँग्रेसने हे केलं, तुमच्या काँग्रेसने 60 वर्षात कुठलं खेडेगावही कधी पाहून दिलं नाही. कुठल्याच गोष्टी आतापर्यंत झाल्या नाही. तीच सगळी खेडेगावं आज इंटरनेटशी जोडलीत, आज जगाशी जोडलीत, आज रस्ते पोहोचले, आज विजा पोहोचल्या. सगळ्या गोष्टी आज त्या सगळ्या खेडेगावांमध्ये झाल्या. कशामुळे झाल्या? या 10 वर्षात झाल्या. 10 वर्षात झाल्या. 10-15 वर्षाच्या मागचा काळ आठवा आणि मग बोला की नरेंद्र मोदींनी काय केलं. नरेंद्र मोदींनी प्रत्येक घटकाला आपल्याशी जोडून ठेवलं आणि शेवटल्या खेड्यातल्या एखाद्या व्यक्तीला देखील नरेंद्र मोदी कोण आहे तर देशाचा पंतप्रधान आहे हे जेव्हा समजू लागलं, हा जो गॅप होता तो गॅप नरेंद्र मोदींनी मिटवला. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 15-20 वर्षापूर्वी म्हाताऱ्यांना माहीत देखील नसायचं देशाचा पंतप्रधान कोण आहे, कोण देश चालवतंय, राज्य कोण चालवतंय, काही माहीत नव्हतं. पण आज तेच सगळी वृद्ध लोक
आज जगाच्या ज्ञान घेण्याच्या स्पर्धेमध्ये येऊ लागलेत. हे या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या किंवा या गोष्टी सगळ्या आम्ही बदलताना पाहतोय. म्हणून लोक म्हणतायत की काहीही करा, पुन्हा नरेंद्र मोदीच येणार. या पण का, याचं मी उत्तर तुम्हाला सगळं सांगितलं, आता सविस्तर सांगत नाही, कारण फार खूप काही सांगण्यासारखं आहे. खरोखर व्याख्यान याच्यावरती ठेवलं पाहिजे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींमुळं नरेंद्र मोदी या भारताचे पुन्हा पंतप्रधान होतील असं लोक अनेक जण म्हणतात. पण येत्या 4 तारखेला ते पाहावं लागेल की नक्की काय होतं आणि कसं होतंय. शेवटी लोकशाही आहे, लोकांच्या मतातून या सगळ्या गोष्टी निर्माण होणार आहेत, त्या घडल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे 4 तारखेला पाहणं फार महत्त्वाचं असेल आणि संपूर्ण जगाचं याकडे लक्ष लागलं असेल. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? काँग्रेसचा 60 वर्षाचा काळ महत्त्वाचा वाटतो का नरेंद्र मोदींचा 10 वर्षाचा काळ महत्त्वाचा वाटतो? मला आवर्जून कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास जय महाराष्ट्र, जय शिवराय.